मंडळी, बिग बॉस मराठी सीझन 6 चा ग्रँड प्रीमियर आता अगदी तोंडावर आला आहे. फक्त 4 दिवस उरले आहेत आणि घर उघडण्याआधीच मोठमोठ्या नावांची चर्चा जोरात सुरू झाली आहे. आणि खास गोष्ट म्हणजे यंदा घरात एंटर होणाऱ्या काही कंटेस्टंट्सची नावं आता कन्फर्म सांगितली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत 2 अशा चेहऱ्यांबद्दल ज्यांची एंट्री झाली तर घरामध्ये एंटरटेनमेंट आणि चर्चा दोन्ही हमखास वाढणार आहे. एक नाव आहे डिजिटल दुनियेतून आणि दुसरं नाव आहे टेलिव्हिजन विश्वातून. मित्रांनो, त्यांची नावं जाणून घेण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून असेच नवनवीन अपडेट्स नेहमीच तुम्हाला मिळत राहतील. मित्रांनो, सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यंदाच्या सीझनसाठी पहिलं कन्फर्म नाव आहे सुप्रसिद्ध युट्यूबर आणि कॉमेडी कंटेंट क्रिएटर करण सोनवणे उर्फ फोकस्ड इंडियन. करण सोशल मीडियावर आपल्या युनिक कॉमेडी स्टाईलसाठी ओळखला जातो आणि युट्यूबवर त्याचे लाखो सबस्क्रायबर्स आहेत. इंस्टाग्रामवरही त्याचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतात. आणि जर करणची एंट्री झाली तर बिग बॉसच्या घरामध्ये विनोद, टायमिंग आणि डिजिटल पब्लिक सपोर्टचा मोठा तडका पाहायला मिळू शकतो. दुसरं कन्फर्म नाव आहे मराठी आणि हिंदी टेलिव्हिजन मधील परिचित चेहरा आणि ते म्हणजे राकेश बापट. बिग बॉस हिंदी सीझन 15 मध्ये सहभाग घेतल्यामुळे राकेशला रिअलिटी शोचा अनुभव आहे आणि त्याचा शांत पण स्मार्ट गेम प्ले अनेकांना आवडतो. मराठी मालिकांमधील लीड रोलमुळे त्याची फॅन फॉलोईंगही सध्या मजबूत आहे. म्हणूनच सीझन 6 साठी त्याचं नाव कन्फर्म झाल्याची चर्चा जोरात आहे. तर मित्रांनो, आतापर्यंत समोर आलेल्या या 2 कन्फर्म नावांपैकी तुम्हाला बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कोणाला पाहायला जास्त आवडेल, करण सोनवणे की राकेश बापट? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स करिता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.